नमस्कार सगळ्यांना. आज आहे 26 डिसेंबर. तर आजची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणीबाबत एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती बातमी काय असणार आहे? आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय घोषणा केली आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाची घोषणा आहे. डिसेंबरचा हप्ता ज्यांचा राहिला आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची घोषणा आहे. कारण सगळ्यांचा डिसेंबरचा हप्ता राहिला आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळ्या महिलांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. शेवटपर्यंत बघत राहा. कारण ही महत्त्वाची बातमी तुम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण डिसेंबरचा जो हप्ता आहे तुम्हाला कधीपासून येणार आणि कुठल्या दिवशी येणार आहे ते आता घोषित झालेलं आहे. त्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ बघत राहा आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. तसंच काही तुम्हाला क्वेश्चन असतील तर कमेंट करा. पण कमेंट करायच्या आधी मला सबस्क्राईब करा आणि मगच कमेंट करा. ठीक आहे. तर आता बघूयात आपण काय आहे महत्त्वाची माहिती. बघा सगळ्यांना माहिती आहे मंगळवारपासून हप्त्याला चालू झाले. पण ते हप्ते कुठले होते बघा? ते हप्ते डिसेंबरचे नसून ठीक आहे, मंगळवारपासून हप्ते चालू झाले सगळ्यांना माहिती आहे. तो हप्ता जो आहे तो डिसेंबरचा नव्हता. ते हप्ते जे होते ते मागचे हप्ते होते. म्हणजे ज्या कुठल्या महिलांचे जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत जे कुठला पण हप्ता राहिला असेल, ते हप्ते होते ते. डिसेंबरचा हप्ता अजूनही कोणाला आलेला नाही आहे. डिसेंबरच्या हप्त्याला वेळ लागणार आहे. तो कधी येणार आहे तेच आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण मागचे जे हप्ते ज्यांचे राहिले होते त्यांना आता पैसे पडायला चालू झालेले आहेत. ठीक आहे. मंगळवारी पहिला टप्पा होता. त्या टप्प्यामध्ये ज्या महिलांचे मागचे 5 हप्त्यापैकी कुठले हप्ते बाकी असतील, त्यांना पैसे पडायला चालू झालेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे असं वाटून घेऊ नका कन्फ्युजन झालेलं आहे, की नक्की कुठले पैसे आहेत ते. पैसे तर आले महिलांना, पण महिला कन्फ्यूज झाला, की हा डिसेंबरचा हप्ता आहे का कुठला हप्ता आहे? कारण त्यांचे मागचे पण हप्ते राहिलेले होते. तर ते हप्ते आहेत मागचे राहिलेले हप्ते. जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला कुठला एखादा हप्ता राहिला असेल, 2 हप्ते राहिले असतील, 3 हप्ते राहिले असतील किंवा सगळेच हप्ते राहिले असतील, ते हप्ते तुम्हाला सध्या पडत आहेत. डिसेंबरचा हप्ता सध्या पडत नाही. तर तो कोणत्या दिवशीपासून पडणार आहे ते आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. ठीक आहे. बघा घोषणा तर झालेलीच आहे, की मंगळवारी सकाळीच बातमी आली होती, की आजपासून पैसे पडतील. सकाळी न्यूज आली होती आजपासून पैसे पडायला सुरुवात. पण असं वाटलंच नाही, की लगेच त्याच दिवशी दुपारपासून 2 वाजल्यापासून पैसे महिलांच्या खात्यात पडायला सुरुवात झाली. आणि ते हप्ते बघून महिला कन्फ्यूज झाल्या, की नक्की कुठले पैसे आहेत? डिसेंबरचा हप्ता आहे, की मागचे हप्ते पण राहिलेत आमचे? नक्की कुठला हप्ता आहे? तर ते हप्ते होते त्यांचे राहिलेले मागचे हप्ते. ठीक आहे. काही जणांना ₹7,500 आले. त्यांचे एक पण हप्ता नव्हता आला. त्यांना ₹7,500 आले. ज्यांना 2 हप्ते आले होते ऑलरेडी त्यांना किंवा त्यांचे 3 हप्ते राहिले होते त्यांना 3 हप्त्याचे ₹4,500 आले. तर डिसेंबरचा हप्ता अजून नाही आलेला कोणाला. तर बघूयात आपण काय आहे. बघा नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींना मिळाली रक्कम. आता ही रक्कम किती मिळाली बघूयात आपण. ₹1,500 बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत. पैसे जमा झाल्याचा बँकचा मेसेज येणार आहे. ठीक आहे. तुम्ही पण तुमचा मेसेज जो आहे तो चेक करा. कारण सगळ्या जिल्ह्यात पुणे असू दे, नंदुरबार असू दे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई सगळ्या जिल्ह्यात पैसे चालू झालेले आहेत. तुम्ही कुठल्या पण जिल्ह्यात असाल तर तुम्हाला पैसे यायला चालू झाले आहेत. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पैसे आले असतील किंवा नसतील पण तरी कमेंट करा. तुमचा जिल्हा पण नक्की सांगा. ठीक आहे. तर आता पाहूयात आपण सविस्तर माहिती काय आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट. काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? ठीक आहे. बघूयात आपण. जुलै महिन्यातील अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर दर महिन्याला 1500च्या हिशोबाने 5 महिन्यांचे ₹7,500 आतापर्यंत राज्यातील कोट्यावधी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. ठीक आहे. एकसाथ काही महिलांना एकसाथच 5 महिन्याचे पैसे मिळाले, काही जणांना टप्प्याटप्प्याने मिळाले. ठीक आहे. आता महत्त्वाची बातमी काय बघू आपण. मात्र सरकारने हे फक्त निवडणुकीपुरतं दाखवलेलं गाजर असून विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना सुरू राहणार नाही, अशी टीका विरोधकांनी केली होती. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला घवघवीत यश मिळालं असून मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. तसेच आता लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरच्या हप्त्याचं काय असा सवाल अनेक महिलांच्या मनात होता. मात्र याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच डिसेंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जेव्हा योजना चालू झाली तेव्हा विरोधकांनी खूप टीका केली, की फक्त निवडणुकीपुरती योजना काढलेली आहे. निवडणूक झाल्यावर ही योजना काही बंद पडेल किंवा चालू राहणार नाही. फक्त निवडणुकीसाठी किंवा मतं मिळवण्यासाठी योजना काढली आहे, अशी टीका जी आहे महायुतीवर झाली होती. पण आता ही जी टीका आहे त्यात मोडून काढलेली आहे किंवा त्याचं प्रत्युत्तर आपल्या देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. कारण त्यांनी नंतर पण घवघवीत यश मिळाल्यानंतर पण त्यांनी पैसे टाकायला चालू केलेलं आहे. ठीक आहे. मग आता नक्की काय म्हणाले बाबत आपण. आम्ही जे काही योजना सुरू केल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत. या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल. पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करत आहोत. कोणाच्याही मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा महिन्याचा हप्ता जमा करणं आम्ही सुरू केला आहे. तोही सर्व खात्यात लवकर जमा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीपुरतं हे योजनेचं आश्वासन न राहता यापुढेही ती योजना सुरूच राहणार असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगत फडणवीस यांनी या योजनेवरून टीका करणाऱ्यांना सुनावलं. ठीक आहे. म्हणजे ह्या योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता चालू केलेला आहे तो कधीही कुठल्याही क्षणी किंवा आम्ही आदेश दिलेले आहेत कुठल्याही क्षणी महिलांच्या खात्यात पडू शकतो. ठीक आहे.
त्यामुळे तो आता लवकरच पडेल. 2 ते 3 दिवसात तुम्हाला पैसे मिळायला चालू होतील. त्यांनी आधी टप्प्याटप्प्याने आधीच्या महिन्यांचे जे हप्ते आहेत राहिलेले ते क्लिअर करणार आणि मग डिसेंबरचा हप्ता सगळ्या महिलांना देणार. ठीक आहे. अशा प्रकारे 2 ते 3 दिवस आता मागचे जे हप्ते राहिले त्या महिलांना पैसे पडतील आणि पुढच्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला डिसेंबरचा हप्ता ज्या महिन्यांचा डिसेंबरचा हप्ता राहिला त्यांना सगळ्यांना पैसे पडून जातील. ठीक आहे. आता आदित्य तटकरे मॅडमने पण काय अपडेट्स दिले होते ते पाहूयात. काय अपडेट्स दिले होते. कालच महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनीही लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता डीबीटीद्वारे लाभार्थी महिलांच्या अकाउंटवर जमा होणार असल्याचं तटकरे यांनी नमूद केलं होतं. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी मीडिया नेटवर्किंग साईटवर एक ट्विट करत या योजनेबद्दल अपडेट्स दिले. त्यांनी एक ट्विट केलं होतं. आपण ते ट्विट पण बघणार आहोत काय आहे. बघा, हे ट्विट केलेलं आहे आदित्य तटकरे मॅडम यांनी. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे, असं तटकरे यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या सुमारे 12,87,503 भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली, असं आदित्य तटकरे यांनी ट्विटमध्ये नमूद केलं होतं. ठीक आहे. पहिल्या टप्प्यात बऱ्याच महिलांना पैसे मिळाले. तुम्हाला पण पैसे मिळाले असतील तर मला नक्की सांगा, कारण मंगळवारी होता पहिला टप्पा. ठीक आहे. त्या पहिल्या टप्प्यात किती महिलांना पैसे मिळाले मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पैसे आलेत का? नसेल आले तर ते पण कमेंटमध्ये सांगा आणि कुठल्या जिल्ह्यातनं बोलते आणि किती पैसे आले ते पण मला सांगा. पण आता हा जे 2-3 दिवस जे आहेत आज आणि आता काल तर पैसे आलेत का नाही, काल आय थिंक बँका बंद असतील, पण आता आज तर बँका ओपन आहेत. त्यामुळे आज परत एकदा दुसरा टप्पा चालू होईल. त्यामध्ये बऱ्याच महिलांना पैसे पडतील. तुम्हाला पण पैसे आज पडतील. जर तुम्हाला मंगळवारी पैसे पडले नसेल तर तुम्हाला आज पैसे पडतील. पण कोणाला पैसे पडणार आहेत? ज्यांचे मागचे हप्ते बाकी असतील. ठीक आहे. डिसेंबरचा हप्ता अजूनही पडायला चालू झाला नाही आहे. ज्यांना मागचे हप्ते राहिले असतील त्यांचे हप्ते पडतील ते 2 दिवस, आज आणि उद्यामध्ये. ठीक आहे. तर तोपर्यंत तुमचं जर आधार सीडिंग नसेल तर ते करून घ्या, कारण त्याशिवाय पैसे पडत नाहीत. आणि जर आत्ता तुमचे पैसे नाही पडले तर तुम्हाला परत एकदा जानेवारीच्या हप्त्यासोबत तुमचे पैसे पडतील. परत तुम्हाला 1 महिना वाट बघावी लागेल. ठीक आहे. जर तुम्हाला लवकरात लवकर पैसे हवे असेल तर तुमचं आधार सीडिंग असणं, डीबीटी अनेबल असणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते लवकरात लवकर जाऊन चेक करा आणि त्याची वाट बघा. आज आणि उद्यामध्ये तुम्हाला राहिलेले मागचे हप्ते असतील जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे ते मिळून जातील. डिसेंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यापासून यायला चालू होईलच, लवकरच होईल, कारण आता सगळ्याच महिलांचा डिसेंबरचा हप्ता राहिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की आधी मागचे हप्ते जे उरलेले आहेत त्या महिलांना पैसे देऊ आणि डिसेंबरचा हप्ता आहे तो नंतर देऊ सगळ्या महिलांना. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यांना लवकर लवकर पैसे पडतील. तुम्हाला जर मागच्या महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्हाला पण डिसेंबरचा हप्ता बाकीच्या महिलांसोबत पडून जाईल. ठीक आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पैसे आलेत का? किती आलेत आणि कुठल्या जिल्ह्यातनं बोलताय? नसतील आले ते पण सांगा किंवा किती महिन्याचे पैसे राहिलेत ते पण सांगा. मी नक्की आन्सर करेल. कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.